इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 10 बघतोय आपण। द्रव्याचं लक्षण काय आहे ह्याच्यासाठी विस्तार करून सांगते, ऐकू येते? द्रव्य म्हणजे काय, द्रव्य कशाला म्हणायचं ह्याच्यासाठी 3 लक्षणं सांगितली, माहिती आहेत तुम्हाला? सत द्रव्य लक्षणम, दुसरं उत्पादवे द्रव्ययुक्तम सत, आणि तिसरं गुणपर्यय व द्रव्यम, अशी 3 लक्षणं सांगितली. तर तिन्हींच्या द्वारे द्रव्यालाच दाखवायचंय. म्हणून गाथा कशी सांगितली? दौवम सल्लखणीयम उपादवयदुवत संजुक्तम गुणपज्जयासयं वा जमतं दौभण्णन्ति सौवण्णू. जे सतलक्षणवाला आहे, उत्पादवे द्रव्ययुक्त आहे, गुणपर्यायाने सहित आहे, ते द्रव्य आहे असं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. असं आपण बघितलं होतं वस्तूचं स्वरूप काय आहे हे. कुठंपर्यंत वाचलं होतं? उत्पादवे द्रव्य हे द्रव्याचं लक्षण आहे ह्याच्यासाठी खुलासा करत होते. एक जाती विरोधिनी क्रमभुवां भावानां संताने पूर्वभाव विनाशः समुच्छेदः. 10व्या गाथेची टीका आहे, त्याच्यामध्ये पहिले 1-2-3 लाईन सोडून पुढची लाईन आहे. तुमची जयसेनाचार्यांची टीका आहे, त्यात नसेल, ऐका नुसतं. एक जाती अविरोधिनी क्रमभुवां भावानां संताने, एका जातीचा अविरोध रूप क्रमभावी भावांचं म्हणजेच पर्यायांचं म्हणा संतान रूप जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये पूर्वभाव विनाशः समुच्छेदः, पूर्वपर्यायाचा नाश त्याला म्हणलं समुच्छेद. उत्तर भाव प्रादुर्भावः समुत्पादः, पुढच्या पर्यायाचा उत्पाद त्याला प्रादुर्भाव त्याला म्हणायचं उत्पाद. आणि पूर्व उत्तर भाव उच्छेद उत्पादयोः अपि, दोन्ही भावांमध्ये पर्यायांमध्ये पूर्व आणि उत्तर पर्यायांमध्ये उच्छेद आणि उत्पाद होत असताना सुद्धा स्वजातीचा अपरित्याग रूप जे असतं ते द्रव्य असतं असं सांगितलं. इथंपर्यंत झालं होतं, त्यात पुढचं वाचू. तानी सामान्य आदेशात अभिन्नानी विशेष आदेशात भिन्नानी युगपत भाविनी स्वभावभूतानी द्रव्यस्य लक्षणं भवन्ति ती. त्यामध्ये सामान्य रूपाने कथन करत असताना किंवा सामान्याच्या अपेक्षेने, कुठं घेतलंय? सामान्याच्या आदेशाने अभिन्न म्हणजे द्रव्यापासून अभिन्न आहेत ते उत्पादवे ध्रुव सामान्य रूपाने म्हणजेच द्रव्यापेक्षेने अभिन्न आहेत. विशेष आदेशात भिन्नानी म्हणजे विशेष रूपाने कथन करत असताना ते भिन्न आहेत. आणि काय सांगितलं? युगपत होतात. उत्पादाधिक सामान्य दृष्टीने द्रव्याशी अभिन्न असून विशेष दृष्टीने द्रव्यापासून भिन्न आहेत. म्हणजे काय म्हणायचं? पर्याय आहे ती बदलणारी आहे, त्यामुळं त्या पर्याय विशेष म्हणल्या जातात आणि द्रव्य त्याच्यामध्ये जे राहतं ते व्यापून सामान्य म्हटलं जातं. मग सामान्य रूपाने द्रव्याशी ते उत्पादवे ध्रुव अभिन्न आहेत आणि विशेष रूपाने पाहताना भिन्न आहेत. म्हणजे द्रव्य भिन्न आहे आणि त्याची पर्याय उत्पन्न झाली नष्ट झाली हे विशेष रूपाने कथन. मग त्यावेळेस ते भिन्न दाखवलं. तरी पण ते युगपत असतात आणि स्वभावभूत आहेत. म्हणजे द्रव्य हे स्वभाव रूपाने उत्पादवे ध्रुव करतं, म्हणून ते द्रव्याचे लक्षण आहे. जे जे द्रव्यापासून अभिन्न असतं ते त्या द्रव्याचं लक्षण म्हणलं जातं. काय कळलं? जसं जीवाचं लक्षण ज्ञान दर्शन आनंद हे त्याच्याबरोबर कायम राहणार आहे. जरी पर्याय उत्पन्न होतीये नष्ट होतीये तरी सुद्धा ज्ञान नष्ट झालं का?
त्यामुळं ज्ञान जे नष्ट होत नाही, जे त्या द्रव्याबरोबर कॉन्स्टंट राहतंय त्याला म्हणायचं लक्षण त्या द्रव्याचं. जसं पुद्गलाचं लक्षण काय? पुद्गल कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये स्पर्श काय? स्पर्श रस. हां, मग विसरलात काय? पुण्याला जाऊन स्पर्श रस गंध वर्णवाला आहे ते पुद्गल आहे. मग त्याचा कधी नाश होतो? भलेही पर्याय उत्पन्न होती, नष्ट होती, बदलती आहे, तरी सुद्धा सांगितलं द्रव्य आहे ते पुद्गल द्रव्य कॉन्स्टंट आहे, म्हणून त्यामध्ये स्वभाव रूपाने उत्पाद वे आदी चालू आहे हे सांगितलं. आता त्याच्यासाठी थोडासा खुलासा करतायत ते वाचते. द्रव्य सत लक्षण वाला है, इतने से कोई न समझे तो दूसरा लक्षण कहा जा रहा है. द्रव्य उत्पाद वे द्रव्य युक्त है, जो है उसमें नियम से अगली अवस्थाएं होती है. कळलं काय सांगितलं? जे द्रव्य आहे, ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये पुढच्या पर्यायाचा उत्पाद झालाय, पहली अवस्थाएं विलीन होती है और दोनों अवस्थाओं का समस्त अवस्थाओं का आधारभूत वस्तू ध्रुव रहा करती है. सगळ्यामध्ये वस्तू कशी असते? ध्रुवरूप असते. म्हणजे सगळे पर्याय उत्पन्न होऊ देत, नष्ट होऊ देत, त्याच्यामध्ये द्रव्य हे ध्रुव असतं. उत्पाद वे द्रव्य होना पदार्थ में स्वाभाविक है, किसी उपाधि के कारण नहीं है. उपाधि के कारण विशेष उत्पाद विशेष व्यय ये तो बनेंगे, मगर उत्पाद मात्र, व्यय मात्र, द्रव्य मात्र ये वस्तू के स्वाभाविक धर्म है. म्हणजे काय म्हणायचंय? कुठलीही वस्तू असू दे त्याच्यामध्ये, आता ही वस्तू आहे ह्याच्यामध्ये सांगितलं, बघितलं होतं ना आपण, काय हे काय दाखवलं होतं चार्ट नंबर 2 मध्ये. हा बहिरात्मा आहे, हा अंतरात्मा आहे आणि हा परमात्मा आहे. म्हणजे एकानंतर एक होणारे या पर्याय आहेत ना. तर आता ढोबळ सांगतेय हे, तसं बघायला गेलं तर काय म्हणायचं, 4 नंबरची पर्याय, 5 नंबरची पर्याय आणि 6 नंबरची पर्याय असं घेत असताना त्याच्यामध्ये उत्पाद वे ध्रुव सांगायचं आहे. पण आता सामान्य समजण्यासाठी ही बहिरात्मा आहे तो अंतरात्मा झाला, तोच कालांतराने परमात्मा झाला. म्हणजे एका वेळी होत नाही हे, पण आहे. म्हणून त्यांना सांगायचे की सामान्य उत्पाद वे ध्रुव हा तर स्वभाव आहे द्रव्याचा, पण विशेष उत्पाद विशेष व्यय कशाला म्हणायचं? त्या त्या समयामध्ये जे काय उत्पाद व्यय चालू आहे परिणमन, त्याला म्हणायचं विशेष उत्पाद वे ध्रुव. काय कळलं? जसं ज्ञानगुण आहे तुमच्यामध्ये, त्या ज्ञानगुणामध्ये त्या गुणाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्याला उत्पाद व्यय करावं लागतं किंवा करतं ते, तरच ते गुण टिकून राहतो, नाहीतर त्या गुणाचा पण नाश होईल. मग सामान्य रूपाने त्याच्यामध्ये उत्पाद व्यय तर चालू आहे, मग विशेष रूपाने काय? आत्ता मला या गोष्टीचं ज्ञान होतं, याचं ज्ञान झालं म्हणजे ज्ञानाचा नाश झाला, ज्ञानाचा उत्पाद झाला, असं विशेष परिणमन त्याच्यामध्ये दिसून येतं. मग ज्ञानगुणामध्ये तर सतत चालू आहे हे सांगता येतच की उत्पाद वे ध्रुव, पण काय झालं आत्ताच्या पर्यायामध्ये हे सांगितलं विशेष उत्पाद. काय कळलं? आत्ताच्या पर्यायामध्ये काय सांगितलं? उत्पाद झाला ना काहीतरी, व्यय झाला काहीतरी, त्यामुळं जे काय आत्ता प्रगट झालं त्याला म्हणलं विशेष उत्पाद विशेष व्यय. सामान्य रूपाने तर ते द्रव्याचा स्वभाव आहे. चूंकि वस्तु है अतएव नियम से व्यय द्रव्य होगा ही. इस लक्षण के कहने पर नित्य एकांत का परिहार हो जाता है. कोणाचं खंडन होतंय म्हणलं? उत्पाद व्यय ध्रुव या लक्षणाने ज्यांनी वस्तूला सर्वथा नित्य मानलं असे कोण माहित आहेत? सांख्यमतवादी असतात. ज्यांनी वस्तूला कूटस्थ नित्य मानलं, म्हणजे वस्तू कधी नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये काही परिणमन होत नाही, जसं आहे तसं कूटस्थ रूपाने म्हणजे नित्य 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 राहते असं सांगायचं आहे. तर असं तर नाही आहे वस्तूचं स्वरूप, म्हणजे वस्तू कूटस्थ नित्य नाही आहे, तर त्याच्यामध्ये उत्पाद आणि व्यय चालू आहे हे सांगून त्या मताचं खंडन केलं. जो लोग मानते हैं कि पदार्थ नित्य ही है
उसमें परिणमन ही नहीं होता, तो प्रथम तो यह बात बनती ही नहीं, क्योंकि परिणाम बिना, पदार्थ बिना, व्यक्ति बिना हम उस द्रव्य को समझे क्या? म्हणजे पर्यायाशिवाय द्रव्याचं अस्तित्व समजत नाही. बरोबर आहे का? कुठलंही द्रव्य असू दे, त्याचं अस्तित्व समजण्यासाठी पहिल्यांदा पर्याय दाखवली जाते. उदाहरण सांगा. काव्या काय म्हणले? कुठल्याही द्रव्याचा परिचय करायचा तर पहिल्यांदा त्याच्या पर्यायाकडून द्रव्याकडे जावं लागतं. जसं तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? स्त्री आहे. मग स्त्री ही पर्याय का द्रव्य आहे? पर्याय आहे. द्रव्य कोण आहे? जीव. किती विचार करायला का? निर्जीव झालात का काय? हा, कोण आहे मामा तुम्ही? जीव. हा, मग जीवाचं ओळख करायचं तर थोडंसं पर्यायाचं वर्णन करून सांगावं लागतं. तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही पुरुष नाही आहे, जीव आहे. स्त्री नाही आहे, जीव आहे. काय म्हणायचं? लहान नाही, मोठा नाही, मी जीव आहे, हे सांगावं लागलं ना. मग जे काय सांगितलं ना, त्या पर्यायाकडून द्रव्याचं वर्णन केलं. म्हणजे जीव असतो तो कसा असतो? पर्याय नाही आहे तर द्रव्य आहे. जरी मिथ्या दृष्टी आहे तरी जीव आहे. सम्यक दृष्टी झाला तरी जीव आहे. परमात्मा झाला तरी जीव आहे. म्हणजे या जीवाला सांगण्यासाठी पर्याय सांगावी लागली. मिथ्या दृष्टी जीव असं म्हणताना काय झालं? पर्याय दाखवून मग द्रव्य दाखवलं. म्हणजे पर्यायाशिवाय किंवा अभिव्यक्तीशिवाय द्रव्याचं अस्तित्व टिकून राहत नाही. इवन त्या द्रव्याचं स्वरूपच समजत नाही जर पर्याय नसेल तर. कोई भी पदार्थ अवस्था शून्य नहीं होता है. कुठल्याही द्रव्यामध्ये नियमाने अवस्थांतर असतंच. तो उसकी अवस्थाएं है और अवस्था है तो उसमें अनित्यता आई. अवस्था म्हणजेच काय? एकानंतर एक परिणमन चालू आहे, त्यामुळे जिथं अवस्था आहे तिथं अनित्यता आहे. नित्य होकर भी अनित्य है, अनित्य होकर भी नित्य है. काय म्हणायचं ह्याला? द्रव्य कसं आहे हो? नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य असताना पण नित्य आहे, नित्य असताना पण अनित्य आहे. ह्यालाच म्हणायचं अनेकांत. मग ज्यांनी कोणी एकांत स्वरूप मानलं वस्तूचं, त्यांच्या मतामध्ये बाधा येते. पण इथं सांगतायत की वस्तू तर नित्य अनित्यात्मक आहे. यह बात उत्पाद व द्रव्यात्मक लक्षण के समझने से एकदम स्पष्ट हो जाती है. म्हणजे द्रव्य उत्पादव्यय पण करतं आणि नित्य पण राहतं. हे परस्पर विरोधी आहे की नाही? नक्की उत्पादव्यय करतंय का ध्रुव राहतंय? शंका आहे का तुम्हाला? उत्पादव्यय करतंय का ध्रुव राहतंय? म्हणजे म्हणायचंय की नुसतं उत्पादव्यय करताय असं पण नाही आणि एकांताने ध्रुव आहे असं पण नाही. त्यामुळे अनेकांत स्वरूप वस्तूमध्ये कुठलीही बाधा येत नाही. उत्पाद व ध्रुव होते किसके है? उस ही पदार्थ का, उस ही के स्वरूप का विरोध न रखकर उस ही स्वरूप में, उस ही द्रव्य में क्रम से होने वाले जो परिणाम है, अवस्थाएं है, उन अवस्थाओं में पूर्व भाव का विनाश होता है, उत्तर भाव का उत्पाद होता है, किंतु अपनी जाति का त्याग नहीं होता. कधीही पुद्गल हे पुद्गल बदलून जीव होत नाही. भलेही तुम्ही त्याला अग्नीत टाका, पाण्यात टाका, फोडून त्याला तोडून तुकडे करून टाका, तरी सुद्धा पुद्गल आपला द्रव्य स्वभाव सोडत नाही. तसं जीव मनुष्य पर्यायात असू दे, नरक पर्यायात असू दे, देवगतीला जाऊ देत, कुठल्याही अवस्थेला प्राप्त होऊ दे, तरी सुद्धा जीवत्व नाही सोडत. जीवत्व त्याच्याजवळ कॉन्स्टंट आहे. म्हणजे सगळ्या पर्यायात गेलो तरी सुद्धा मी जीव 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 रूप आहे आणि राहतो, हे सांगायचंय. अपनी जाति का त्याग नहीं होता. यो उत्पाद वे द्रव्य युक्त पदार्थ है. पदार्थ अपनी पर्याय में ही उत्पन्न हो पाता, अन्य द्रव्य की पर्याय में नहीं. जसं म्हणलं की तुमचं परिणमन चालू असताना तुम्ही तुमच्या द्रव्याचा त्याग करून अन्य द्रव्य रूप होत नाही. जसे या शरीरात मी आहे, शरीर रूप झालो का नाही? नाही. शरीर रूप झालं तर तुम्ही निर्जीव होताल ना. मग तुम्ही या सुवर्णरूपच आहे का आता? अनंत काळापर्यंत सुवर्णरूप राहणार आहे का? कसं हो म्हणा की
म्हणजे जी पर्याय आहे ती काही काळासाठी असते, परत ती नष्ट झाली तर द्रव्य नष्ट झालं का त्याच्याबरोबर? या मनुष्य पर्यायातून मी बाहेर पडलो, इथून मेलो, कुठं जायचंय बोला? कुठं जायचंय पुढच्या भवात? पुण्याला? पुढच्या भवात कुठं जायचंय? होय ना. तर मला हे पाहिजे म्हणलं तर मिळत नाही. म्हणजे या पर्यायाला सोडावंच लागणार आहे. म्हणून काय संस्कार करायचे? मी हे शरीर सोडताना दीक्षा घेऊनच सोडणार. कसं घ्यायचंय का नाही? दीक्षा घ्यायची आहे का? दीक्षा दीक्षा काय ऐकू आलं का? दीक्षा घेणार का म्हणलं? हो म्हणा, हो म्हणा. येणार की. आपलं तयारी करा की परिणामांची. हो मला दीक्षा घ्यायची आहे. मोक्षाला जायचंय ना, मग मोक्षाला कसं जाणार बरं बिना दीक्षा मग दीक्षा घ्यायचं म्हणल्यावर एवढं का विचार करायला? मोक्षाला जायचं म्हणलं की लगेच सगळे तयार. कसं मिळणार मोक्ष तुम्हाला? घरात बसून. म्हणजे म्हणायचे ही शरीर हे पर्याय सोडायच्या आधी मी दीक्षा घेऊनच प्राण सोडणार असं संस्कार करायचे आपल्यावर. त्याचा उदय येतो. मग मला सांगायचं होतं जेव्हा या शरीरातून मरणार आपण जाणार पुढं, त्यावेळेस या शरीराचं शरीर जीव झालं का मी निर्जीव झालो? जीव नष्ट झाला का शरीर नष्ट झालं? शरीर तर दिसतंय. कोण नष्ट झालं? जेव्हा तुम्ही मेला म्हणता एखादा मनुष्य, त्यावेळेस जीव मेला का शरीर मेलं? शरीर तर मेलेलंच आहे. शरीर कुठं जिवंत आहे? जीव कधी मरत नाही. मग कोण मेलं? जीव कधी मरत नाही आणि शरीर तर मेलेलंच आहे. मग कोण मेलं? काव्या कोण मेलो? पर्याय कसली? शरीर कसं मेलं? शरीर तर मेलेलंच आहे. कधी ते जिवंत नव्हतंच. कसं? शंका पडली का काय सगळ्याला? शरीर शरीर रूपच आहे, जीव जीव रूपच आहे. जोपर्यंत संयोग होता तोपर्यंत तुम्ही त्याला जिवंत म्हणत होता. आता संयोग सुटला, वेगळे वेगळे झाले, तर तिथं काय कोणाचं मरण म्हणायचं नाहीये, फक्त संयोगाचा नाश झालाय. जीवाचा जोपर्यंत त्या शरीरामध्ये संयोग होता तोपर्यंत तुम्ही त्याला जिवंत म्हणत होता. जीव त्याच्यातून निघून गेला, दोघं स्वतंत्र झाले, त्याच गोष्टीला तुम्ही मरण म्हणताय. पण शरीर हे कधी जिवंत नव्हतंच. म्हणून सांगितलं काय की जरी उत्पादवे ध्रुव चालू आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये ध्रुव वस्तू आहे. मग जो जीव आहे तो जीवरूपच राहिला. मग जीवामध्ये काय उत्पादवे झाला हो? जेव्हा एखाद्या जीवाचा एखादा मनुष्य मेला त्यावेळेस त्यात उत्पादवे काय झाला? असं सांगितली ना गाथा. मनुष्य होता तो मेला, देव झाला. म्हणजे मनुष्य अवस्थेचा वे आणि देवावस्थेचा उत्पाद असं ही गोष्ट तुम्ही सांगताय. पण ते काय म्हणायचं, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये घटवलं. एकाच द्रव्यामध्ये सांगा जीवामध्ये काय उत्पाद झाला, काय वे झाला. मनुष्य ही तर शरीराची अवस्था आहे, देव ही शरीराची अवस्था आहे. मग कोणाचा वे झाला, कोणाचा उत्पाद झाला? सोनी बोल. काय कुठे गेले? संगीता काकी बोला. जीवामध्ये काहीतरी बदल झाला ना. काय बदल झाला? जेव्हा हे शरीर सोडलं आणि पुढच्या भवात गेलो त्यावेळेस उत्पाद वे काय झाला जीवामध्ये? हो, शरीर बदललं ठीक आहे, शरीराचा उत्पाद वे शरीरामध्ये आहे. तुमच्यामध्ये काय झालं? काय झालं? मागच्या भावात कुठं होता? जीव आता स्वर्गात मनुष्य भावात होता. स्वर्गात गेला तर त्याचा उत्पाद झाला आणि ह्या मनुष्य भावात होता त्याचा वेळ झाला.
पण जीवामध्ये काय झालं हे विचारते मी. ते शरीराच्या मध्ये उत्पाद व्यय झाला समजलं की, पण जीवामध्ये काय झालं? काहीच नाही झालं. आणि मग काय नाही झालं म्हटलं तर हा, जीव राहिला हे द्रव्य झालं, पण त्याच्यामध्ये पण उत्पाद व्यय चालू आहे. मग काय झालं? जेव्हा मनुष्य पर्यायामध्ये होता त्यावेळेस मनुष्य रूपाने भाव चालू होते त्याचे, मनुष्य रूप परिणाम होते, त्याचा व्यय झाला. आणि आता पुढच्या पर्यायामध्ये जिथं उत्पन्न झालाय तिथं त्या रूपाचे भाव. काय म्हणताय काव्या? औदैक भाव. मग पूर्व औदैक भावांचा व्यय आणि उत्तर औदैक भावांचा उत्पाद त्यानुसार. म्हणून म्हटलं त्या द्रव्यामध्ये सुद्धा उत्पाद व्यय चालू आहेच आणि ध्रुव रूपाने तो द्रव्य कॉन्स्टंट आहे. पदार्थ अपनी पर्याय में ही उत्पन्न हो पाता है, अन्य द्रव्य की पर्याय में नहीं. तुमचा उत्पाद कुठं झालाय हो? तुमच्यामध्येच झालाय, अन्य द्रव्यामध्ये होत नाही. अन्य द्रव्याचा उत्पाद तुमच्यामध्ये होत नाही. पर्याय पदार्थ अपनी ही पर्याय का विनाश करता है, दूसरे की पर्याय का विनाश नहीं करता. कोणाचा विनाश करू? ऍक्च्युली द्रव्य पर्यायाचा विनाश करताय का उत्पाद करताय हो? सोनी बोल, काय म्हणले? द्रव्य पर्यायाचा नाश करताय का उत्पाद करताय? द्रव्य काहीही करत नाही. सगळं क्रमनियत आहे ना. तुम्ही जर पर्यायाला उत्पन्न करताय आणि नष्ट करताय असं म्हणलात तर मला पाहिजे ती पर्याय उत्पन्न होऊ दे. आता मला सिद्ध अवस्था पाहिजे, करून दाखवा. आता मला सुख अवस्था पाहिजे, करून दाखवा. मला दुःख नको. काहीच करू शकत नाही. न व्यय करू शकतो, न उत्पाद करू शकतो. सगळं सहज परिणमन आहे. त्या समयाला ती पर्याय उत्पन्न होणार होती, झाली, एवढंच. म्हणून सांगितलं द्रव्याचा स्वभाव आहे तो उत्पाद व्यय ध्रुव. आपण त्याच्यामध्ये फेरफार करू शकत नहीं. पदार्थ अपने आप के स्वरूप में ही सदा रहता है, दूसरे पदार्थ के स्वरूप में नहीं रहता. यह बात भी उत्पाद व्यय द्रव्य युक्त के परिचय से ज्ञात हो जाती है. द्रव्य का सही लक्षण जानने पर मोह ध्वस्त होता है. का समजून घ्यायचं द्रव्याचं स्वरूप? माझ्या स्वरूपामध्ये उत्पाद व्यय नाही. माझं स्वरूप कसं आहे? ध्रुवरूप आहे. मग हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? मोहाचा नाश होतो. कसं सांगा? भय नष्ट होतं, आकुलता नष्ट होते, मला काहीतरी पाहिजे हे भाव संपतात. म्हणजेच मोहाचा नाश झाला. मोहामुळेच तुम्हाला भय आहे की मी मेलो तर, कोणी मला काही केलं तर, कोणी माझं रक्षण करणारं नाही आहे, किंवा काय म्हणायचं, इहलोक भय, परलोक भय, आकस्मिक भय, मरण भय, वेदना भय. सगळे हे भय काय आहेत? काय आहेत? जोपर्यंत शरीराची चिंता आहे तोपर्यंत त्याचे भय आहेत. म्हणजेच काय केलं? जिथं द्रव्याचं स्वरूप समजलं खरं स्वरूप, तिथं मोहाचा नाश झाला, भयाचा नाश झाला. जब उसका उत्पाद व्यय द्रव्य उसके ही स्वरूप में है, उसके ही प्रदेश में है, अन्य का अन्य के प्रदेशों में है, तो एक पदार्थ का दूसरे पदार्थ से नाता क्या रहा? जेव्हा शरीराचा उत्पाद व्यय शरीरामध्ये आहे, काय म्हणले? म्हणा, शरीराचा उत्पाद व्यय जीवात आहे का? शरीरात आहे. आणि जीवाचा उत्पाद व्यय जीवात आहे. मग माझं काम मी करणार आहे, तुमचं काम तुम्ही करणार आहे, तर तुमचं माझा काय संबंध? असं वाटतंय की शरीराचं मी करतोय किंवा माझं शरीर करतंय. डोळे चांगले झाले म्हणजे मला जाण्याला यायला लागलं चांगलं. एखाद्याला दृष्टी कमी झाली असेल, नंतर त्यांनी ऑपरेशन केलं समजा आणि डोळ्याला दिसायला लागलं, तर तुम्ही काय म्हणताय? शरीरामुळं मला ज्ञान होतंय का? कानाला ऐकू यायला लागलं तर आनंद वाटतोय. मग शरीराचं काम शरीर करतंय का तुमचं काम शरीर करतंय? मग मला काय वाटतंय? हे शरीर चांगलं तर माझं काम चांगलं, मला सुख. म्हणून सांगतायत की परद्रव्याचं कार्य परद्रव्य करू शकत नाही.
जब उत्पाद व द्रव्य उसके ही स्वरूप में है, उसके ही प्रदेशों में है, अन्य का अन्य के प्रदेशों में है, तो एक पदार्थ का दूसरे पदार्थ से नाता क्या रहा? काहीही नातं नाही. जब यह बात स्पष्ट विदित हो रही तो उसके मोह तो न रहेगा. कसं मोहाचा नाश होतो हे सांगतायत. जेव्हा वस्तू स्वरूप समजतं त्यावेळेस मोह नष्ट होतो. कसं? मोह त्यालाच म्हणलं ना, माझा नवरा, माझी पोरं दिसली का डोळ्यासमोर? लगेच. माझा आत्मा दिसला का? काय मामा? माझी नात दिसली का डोळ्यासमोर? माझं घर, पुण्यातलं घर दिसलं का? सगळं डोळ्यासमोर लगेच दिसतंय. आता सांगा, माझा आत्मा दिसला का? का नाही दिसला? ज्ञानानेच बघायचं आहे, डोळ्याने बघायचं नाही आत्म्याला. पण मोहाशी जास्त परिचय आहे आपला. निर्मोह स्वभावाकडे जात नाही आहे, म्हणून त्याचा परिचयच नाही आहे. यह हो नहीं सकता म्हणजे वस्तू स्वरूप विदित झालंय आणि मोह राहिला असं होणार नाही. पदार्थ के सत्य स्वरूप का सही परिचय हो जाए, निर्णय हो जाए, तो मोह नष्ट होता है. भले ही परिस्थितियां राग करने को बाध्य करे, राग द्वेष चलते हो, पर स्वरूप निर्णय के बाद मोह तो नहीं रह सकता. राग द्वेष दिसतील तुम्हाला तरी सुद्धा तिथं मोहाचा नाश झालाय हे समजून घ्या. जसं कोण होता तो? श्रेणिक राजा. त्या श्रेणिकाला जोपर्यंत बुद्ध मताचं पक्ष होता तोपर्यंत जिनमत समजलं नाही. आणि जेव्हा मुनींनी त्याला स्वरूप सांगितलं समजवून त्यावेळेस बोध झाला. आणि ज्या समयाला बोध झाला त्या समयाला मोह नष्ट झाला. तसंच काय म्हणलं? सगळे जे सांगितलं ना, कोण शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे, ह्याचं भेद विज्ञान झालं तर तिथं त्या गोष्टीबद्दल मोह नाही राहिला. जसं रामाने काय केलं? लक्ष्मणाचं प्रेत घेऊन 6 महिने फिरला ना पाठीवर घेऊन. मग राग होता त्याच्याशी, लक्ष्मणाशी अनुराग होता, म्हणून त्याच्याजवळ अजून प्रेत होतं. पण जेव्हा भेदविज्ञान केलं की त्याच्यामध्ये माझा आनंद गुण नाही आहे, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे, माझं स्वतंत्र आहे, हे जिथं भेदविज्ञान केलं तिथं ते प्रेत सहज सुटलं, सोडावं लागलं नाही. कशासाठी सांगितलं? वस्तू स्वरूप जाणून घ्या तर मोहाचा नाश होतो. स्वरूप निर्णय के बाद मोह नहीं रहता. मोह कशाला म्हणायचं? मोह म्हणजे ही करायचं. ही म्हणजे मोह म्हणजे काय हो? किती सोपं, रोज करता येतं तुम्हाला माहित नाही. म्हणजे आसक्ती ना. हां, अज्ञानाचं रूप एक आहे मोह, किंवा म्हणलं वस्तू स्वरूपाचं निर्णय नसणं ह्याला म्हणलं मोह, किंवा म्हणलं परामध्ये असणारा आसक्तीचा भाव, ममत्वाचा भाव त्याला म्हणलं मोह, किंवा करुणा भाव, वात्सल्य भाव ह्याला सुद्धा मोह म्हणलं. तर काय सांगतायत? मोह किसका नाम है? स्वरूप का अनिर्णय, निज और पर में भेद का अज्ञान रहना. सो जहाँ वास्तविक ज्ञान हुआ वहाँ यह अज्ञान नहीं ठहरता. जोपर्यंत वस्तू स्वरूपाचा निर्णय करत नाही तोपर्यंत अज्ञान आहे, आणि अज्ञान आहे तिथं मोह आहे. वास्तविक ज्ञान हुआ वहाँ यह अज्ञान नहीं ठहरता. मोह तो रहता नहीं. मोह न रहना एक बहुत मौलिक पवित्रता है जो आगे की पवित्रताओं का बीज है. इस प्रकार की समझ बनाने में कष्ट क्या होता है? आनंद ही मिलता है. मोह न रहेगा तो काय होणार सांगा? जिथं मोह नष्ट झाला तिथं काय काय होईल? जर तुमचा मोह आता नष्ट झाला तर त्याचा तुम्हाला काय फायदा हो? काय फायदा? घर सुटल तुमचं, इथं राहताल तुम्ही. कोण कुठला, माझं कोणी नाही जगामध्ये, इतकं मस्त आनंदाने जगाल. हो म्हणा की. कुठं हो, अजून घरातच घुमतोय आपण आपलं चित्त. नातूनी नातीनी फोन केला तर किती आनंद. काय म्हणते सांगितलं का की किती मोह त्यांच्याशी.
त्यांचा फोन आला, ते बोलले तुमच्याशी की सगळं जग विसरून गेलेलं असता तुम्ही, होय का नाही? किंवा काय म्हणायचं, पोरगी गेली सासरी तर पोरीने फोन केला, कुठलं कोण आठवतंय? काय दुखणं असेल ना शरीरात, सगळं विसरून गेलेलं असतं पोरीचा फोन आल्यावर, हो म्हणावं, होय ना? दिसतंय असं सगळं. म्हणजे जिथं प्रिय व्यक्तीचं आपल्याशी नातं पाहिलं तर तिथं मोहासमोर सगळं शून्य झालेलं असतं. त्यामुळं सांगतायत की मोह न रहेगा तो झंझट न रहेगा. जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत सगळ्या संसाराचं कटकट आहे मागं, आणि ज्याला कटकट संपवायची आहे त्याला एकच काम करायचं, काय? निर्मोह आहे जाणा, तर तिथं सगळी झंझट संपणार. तो पदार्थ का लक्षण दूसरा यह बताया है कि वह उत्पाद वे द्रव्य से संयुक्त है. मग याच्यासाठी प्रवचनसारची पण गाथा दाखवली होती. काय आहे? सत हे वस्तूचं लक्षण आहे हे पण सांगितलं, आणि पुढं 98-99 गाथांमध्ये सांगितलं ना, उत्पाद वे द्रव्य हे द्रव्याचं स्वरूप आहे. 100 नंबरची गाथा सांगितली आहे त्यांनी. नव्याण्णव गाथेमध्ये सांगितलं उत्पाद वे द्रव्यात्मक असताना सुद्धा द्रव्य सत आहे. किंवा आपण आता इथं बघतोय की सत हे द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये उत्पाद वे ध्रुव आहेच. असं दोन्ही साईडनी कथन करून सांगणार. उत्पाद व्ययामध्ये ध्रुवाला लक्ष करून जाणणे याचे नाव आहे सम्यक दर्शन. काय म्हणले? उत्पाद व्यय तर चालू आहे प्रत्येक द्रव्यामध्ये आपल्यामध्ये, पण त्याच्यामध्ये सुद्धा जे ध्रुव आहे त्याला लक्ष करणं याला म्हणलं समीचीन दृष्टी, सम्यक दर्शन. विकारी भावांचा उत्पाद झाला तरी आत्मा ध्रुव शुद्ध आहे. विकारी भावांचा व्यय झाला तरी ध्रुव आत्मा शुद्ध आहे. एक्झाम्पल सांगितलं की समजा 1 तोळा सोनं गटारीत पडलं, घाण झालं, आता काय करायचं त्याला? घाण वस्तू ठेवता का जवळ तुम्ही? काय करायचं? घाण झालं, सोनं गटारीत पडलं होतं, एकदम घाण पाणी तिथं, काय करायचं? 1 तोळा सोनं आहे, टाकून द्यायचं. काय हो म्हणा की किती तुम्हाला नाही आहे जवळ तरी पण आपण धरून बसलोय. खूप घाण झालं, वास यायला लागलाय, दुर्गंध सुटली आहे, काळं भोर सगळं झालं ते पाण्याने, तर तरी सुद्धा दृष्टी कुठे आहे हो? सोनं आहे ते, बाहेरचं मळ थोडी आहे. म्हणजे मळापासून रहित सुंदर शुद्ध सोनं आहे. त्याचं मूल्य काय आहे ते माहिती आहे, त्याचं स्वभाव काय आहे ते माहिती आहे. त्यामुळं कुठेही पडू दे त्याच्या शुद्ध द्रव्यावरच दृष्टी आहे आपली, त्यामुळं त्यालाच ग्रहण करतोय. ते मलिन दिसत नाही, होत नाही, समजतंय सगळं आपल्याला. मग तसं हा आत्मा कसा आहे हो? कुठल्याही गटारीत, म्हणजे काय, कुठल्याही शरीरात पडू देत, शरीर किती घाण असू देत, ती पर्याय कसलीही असू देत, त्या नरकात पडू देत, त्या निगोदात, त्या तिर्यंच्या पर्यायात पडू देत तरी सुद्धा, किंवा कुठल्याही परिणामात असू देत, म्हणजे कितीही मलिन परिणाम झाले, दोषास्पद परिणाम झाले, पाप झालं, तरी सुद्धा तो आत्मा कसा राहतो? शुद्ध शुद्ध राहतो. समजते का? तुम्ही क्रोध केला किंवा काय म्हणलं तीव्र कषाय केले आपण, आणि काय वाटायला लागलं, नंतर झाली ते कषाय होऊन गेले, त्याच्यानंतर तुम्हाला आता पश्चाताप होतोय की मी असं कसं केलं, मी पापीच आहे, आता मी सम्यक दर्शन नाही करू शकत, मी मोक्षाला नाही जाऊ शकत. असं नाही आहे, हे सांगतायत. जरी तुमच्यामध्ये विभावांचा उत्पाद झाला तरी व्यय होणार आहे. त्यामुळं जे उत्पाद व्यय रूप आहे ते तुमचं स्वरूप नाही. काय कळलं?
ध्रुव आत्मा अनंत विकारात मलिन परिणामात विभावाच्या गटारीत पडला तरी ते मलिन होत नाही. स्वभावामध्ये ती मलिनता जात नाही. आत्मा अशुद्ध होत नाही. त्याला लक्ष बनवून जाणले तर 24 कॅरेट सोन्यापेक्षा सुद्धा शुद्ध पवित्र आत्मा आहे आपला. ते सोनं कधीतरी म्हणाल तुम्ही अशुद्ध होईल, दुसऱ्या धातूंना वगैरे मिक्स करून घेईल, पण आत्म्याचा स्वभाव कधीच कोणाला मिक्स करून घेत नाही किंवा अशुद्ध होत नाही. तीच काय म्हणायचं आता, ते सोन्याचं जे काही बिस्किट होतं समजा, ते कधी पडलं होतं गटारीत म्हणले 10 वर्ष झाले पडलं होतं. मग एवढ्या वर्षामध्ये घाण झालं असणार का नाही? काय 10 वर्षापूर्वी पडलं होतं आणि नेमकं ते आज मिळालं तर किती आनंद तुम्हाला हो. तर ते आता इतके दिवसपर्यंत तिथं पडलंय म्हटल्यावर किती घाण व्हायला पाहिजे. सोनं 10 वर्षापासून घाणीत पडलंय, चिखलात पडलंय, काय म्हणायचं मळकट झालंय पूर्ण. मग त्यांनी त्याची शुद्धता सोडली का नाही सोडली? मग तुम्ही का सोडता हे सांगतायत. त्याप्रमाणे हा आत्मा सुद्धा अनादीपासून विकाराच्या घाणीत पडलाय. कधी नाही केले ओ विभाव मी, कधी नाही केले कशाय, अनादी काळापासून तेच करतोय. तरी पण अनंत काळापर्यंत त्याची शुद्धता अबाधितच राहते. त्यामुळे संसारी भवात असतानाही त्रिकाली ध्रुव आत्मा शुद्ध आहे. तोच माझ्यासाठी ग्राह्य आहे, उपादेय आहे, ध्येय आहे. कोणत्याही पर्यायांचा उत्पादवे हो, ध्रुवावर दृष्टी असेल तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. कुठं बघायचंय तुम्हाला? त्या उत्पादव्ययाकडे बघायचं नाहीये तर ध्रुवाकडे बघायचंय. जरी आता माझी मनुष्य पर्याय आहे तरी सुद्धा मी मनुष्य नाहीये, मी ध्रुव आत्मा आहे. जरी पुढच्या पर्यायात श्रेणिक नरकात गेला तरी सुद्धा त्याची दृष्टी मी नारकी नाहीये, मी ध्रुव आत्मा आहे ह्याच्याकडेच आहे. त्यामुळं तो सुखी आहे जिथं आहे तिथं, आणि तुम्ही नरकात गेला श्रेणी, किती त्याला त्रास दुःख, हे विचार करूनच तुम्ही दुःखी व्हायला लागला इथं. का त्याची चिंता तुम्हाला? का तो त्याचं दुःख भोगे ना, आपणच भोगायला लागलोय. जसं पोराला समजा काय म्हणायचं, शाळेमध्ये टीचरनी मारलं, काहीतरी चूक केली म्हणून, त्याला किती त्रास आणि तुम्हाला किती त्रास हो? त्याला कमी ना आपल्याला. का बरं? ते विसरून जातो. मग ते शाण आहे का तुम्ही शाण आहे? त्याला शाळेची गरज आहे का तुम्हाला गरज आहे सांगा? म्हणजे म्हणायचंय की इतकी निरागस असतेत ना पोरं, तसा ध्रुव आत्मा आहे. तो कोणाला पण स्पर्श करून घेत नाही, कोणाचं काय ठेवून घेत नाही. तुमचं तुमच्याजवळ कोणी काय बोलला असेल तरी पण बस पर्याय बरोबर नष्ट झालं, मी तर स्पर्शी आहे, असं मस्त ध्रुव आत्मा आहे. त्याला जाणलं तर कुठल्या संसाराची कटकट राहणार आहे हो? काय नसतं राहत. म्हणून सम्यक दर्शनाची कला शिकवणारा हा सिद्धांत आहे. उत्पाद वे चालू आहे तरी सुद्धा त्यामध्ये हा मी आत्मा ध्रुव आहे, त्याला जाणा. ते सोने भट्टीत टाकले, अग्नीत पडले तरी पण अस्पर्शी आहे, निराबाध आहे, त्याचं स्वरूप कधीही नष्ट होत नाही. तसे आत्मा सुद्धा कोणत्याही शरीरात कोणत्याही गतीत पडो तरी सुद्धा कसा आहे हो? अस्पर्शी आहे, अबाधित आहे. उत्पाद वे ध्रुव कोणतीही पर्याय असो, उत्पाद असो, ध्रुव असो, वे असो, त्याला कुणाचीही अपेक्षा नाहीये, अहेतुक आहेत म्हटलं ते सगळे. तसेच द्रव्य गुण पर्याय देखील अहेतुक आहेत, त्यांना कोणाचीही आवश्यकता नाही. जी काही पर्याय उत्पन्न होणार आहे ती त्याच्या योग्यतेने होणार आहे, त्याच्यामध्ये मी काय करता आहे असं नाही. म्हणून हे सगळं चिंतन का करायचं, का समजून घ्यायचं? अजून सांगितलं त्यांनी छान बरं का, उदाहरण दिलेले. एका खोलीमध्ये 10 खांब आहेत, पिलर्स आहेत समजा एकानंतर एक. जेव्हा ते मोजणार तेव्हा कसं मोजणार? 1 2 3 4 असं मोजणार. मग 1चा वे 2चा उत्पाद, 2चा वे 3चा उत्पाद असं म्हणताना मागचे पिलर तुटले, मोडले, नष्ट झाले, काय झालं? काय नाही झालं. मग कसं काय 2चा उत्पाद कसा झाला? म्हणजे मागच्याचा वे व्हायला पाहिजे, पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे असं नाही. त्याला आपण आत्ता दृष्टीत घेतलं नाहीये म्हणून वे म्हणलं, पुढच्याला धरलं म्हणून त्याचा उत्पाद म्हणलं.
कळलं काय म्हणले? पूर्व पर्याय आहे ती बस आपण सोडलंय लक्ष, पण ती द्रव्यातच आहे. फक्त पुढच्या पर्यायाला लक्ष केलंय म्हणून त्याचं नाव घेतलं आपण. फक्त दृष्टी अपेक्षेने किंवा ज्ञान अपेक्षेने पूर्वचा वे आणि उत्तरचा उत्पाद म्हणला जातो. किंवा आता सुद्धा म्हटलं काय, आपली गाथा चालू आहे, 10वी गाथा चालू आहे, म्हणजे 9व्या गाथेचा वे, 10व्या गाथेचा उत्पाद, असं झालंय का? अपेक्षेने फक्त सांगतोय आपण की आता 10वी सुरू आहे म्हणून त्याचा उत्पाद, पण मागच्यांचा नाश झाला असं अर्थ होत नाही. दृष्टी बदलली आहे तुमची, एवढंच. किंवा जपमणीचं तुम्ही माळ करता, मागची मणी सोडली, पुढची मणी आली, काय म्हणता? मागच्या पर्यायाचा वे, पुढची पर्याय उत्पन्न झाली. पैशाचं बंडल मोजता तेव्हा काय करतो? पुढचं मोजतोय तर मागचं सोडलंय ना, मग मागच्याचा वे झाला का? म्हणजे अपेक्षा आहे फक्त, आत्ता हातात जी आहे त्याचं उत्पाद म्हणणार, मागचं सुटलंय म्हणजे वे म्हणणार. तर अशा रीतीने जिथं उत्पाद वे ध्रुव चालू आहे तिथं शुद्धात्मा त्या सगळ्या पर्यायांपासून भिन्न जाणणारा मात्र राहतो. तिथं कुठल्याही त्या पर्याय रूप होत नाही. त्यामुळं मलिनता त्या ध्रुवामध्ये नाहीच. द्रव्य स्वरूपाचे यथार्थ ज्ञान म्हणजेच वस्तुव्यवस्था समजल्याने तत्वज्ञान दृढ होते, तत्वज्ञानाने वैराग्य दृढ होते. द्रव्यगत विशेषतेला जाणून अखंड द्रव्य स्वरूपापर्यंत पोहोचता येते. सत हा द्रव्याचा स्वभाव आहे, म्हणून जेव्हा द्रव्याचा स्वभाव समजला तेव्हा मोह नष्ट होतो. म्हणून त्या निर्मोह स्वभावाला जाणा तर आपल्याला शांती आहे, सुख आहे. हो, जाणा. सर्व पर्यायांच्या अतीत ध्रुव स्वभाव जाणा. हा मी आत्मा सर्व पर्यायांमध्ये जाणणारा मात्र आहे. सर्व पर्यायांपासून भिन्न अस्पर्शी ध्रुव आहे. कोणत्याही पर्यायाचा मी करता नाही, भोगता नाही, बस ज्ञाताच आहे. भेदविज्ञान करा. माझ्यामध्ये उत्पाद वे नाहीच, मी तर ध्रुव तत्व आहे, न्यायक मात्र आहे. विसर्जन. नमो हरिहंता.